क्रांतिकारी जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बा भीमा. वर्षभर झोपलेला हा तुझा समाज आता 14 एप्रिलला जागा होणार आहे. ही आहे आपल्या देशाची, समाजाची, राष्ट्राची परिस्थिती. निवडणुकीला हा समाज इकडे तिकडे पांगला जातो. हा समाज फक्त आणि फक्त कधी एकत्र येतो तर एकत्र येतो ते 6 डिसेंबर, 14 एप्रिल आणि जे काय बाबासाहेबांनी संघर्ष ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यात तिथे एकत्र येतो. पण जेव्हा एकत्र यायचं असतं, जेव्हा न्याय हक्काची लढाई लढायची असते, तेव्हा हा समाज कोणत्या झोपडीत, कोणत्या कोपऱ्यात, कोणत्या कानाकोपऱ्यात जाऊन झोपलेला असतो कोणास ठाऊक. हा समाज फक्त आणि फक्त स्वार्थापायी जगत आहे, ना की समाजात. स्वतःचं घर भलं, स्वतः भलं, बस. बाकी समाज गेला. या समाजाला काहीही घेणे देणं नाही, कोणाशीच काही घेणे देणे नाही. स्वतः सुखी आहे ना, स्वतःला नोकरी आहे ना, स्वतः कामधंदे करतोय ना, बाकीचे गेले उडत. जर असाच विचार या महामानवाने, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यांची जयंती आपण 152 देशामध्ये साजरी करतो, त्या महामानवाने जर असा विचार केला असता, फक्त स्वतःच्या परिवाराचा, समाजाचा विचार केला नसता, फक्त आणि फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार केला असता, तर आज तुम्ही जिथे आहात ना तिथे मुळीच नसतात. जिथे सन्मानाने जगतायत ना, सन्मानाने राहतायत ना, गाडी, बंगला, पैसे, सुटाबुटात राहत आहेत, मोठमोठे उच्चस्थानी घोषवित आहेत, मोठमोठ्या लोकांच्या संगती बसून जेवत आहात, हे झालं नसतं जर महामानवांनी, बाबासाहेबांनी स्वतःचं घर आणि स्वतःची मुले बाळे जपली असती तर. पण बाबासाहेबांनी स्वतःची 4 मुले मातीत घातली. ज्या रमाईने, आपण त्या रमाईला 9 कोटीची आई म्हणून, त्यांनी त्यांची मुले मातीत घातली. कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी. आता तुम्ही म्हणता मित्रांनो, बाबासाहेब एवढे मोठे होते, एवढा पैसा असायचा त्यांना पैसा, पण तो पैसा सगळा शिक्षणामध्ये जायचा त्यांचा. शिक्षण का महत्त्वाचं होतं? आता तुम्ही म्हणता की बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते, मग त्यांना अजून काही शिकायची गरज होती? शिकायची गरज होती. ते एवढं शिकले, सगळ्या देशाचा अभ्यास केला, सगळ्या देशातील लोकशाहीचा, संविधानाचा अभ्यास केला. त्यामुळे हे महामानव बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या भारत देशातली, म्हणजे त्यांच्या देखील भारत देशाची लोकशाही लिहू शकते, भारत देशाला लोकशाही देऊ शकले. जगातील सर्वात मोठा हा भारत देश लोकशाही म्हणून ओळखला जातो. तर बाबासाहेब शिकले नसते, फक्त ते बॅरिस्टरी करून बसले असते, तरी त्यांना संविधान लिहिण्याची संधी त्यांना मिळाली असती नसती कोणास ठाऊक. बाबासाहेब शिकले, हुशार होते. इंग्रजांनी प्रत्येकाला हात ठेवले, प्रत्येकांना अटक केली, आणि बाबासाहेबांना अटक करू शकले नाही. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण म्हणजे एकमेव ते म्हणजे शिक्षण. बाबासाहेबांकडे शिक्षण होतं. ते मनुवाद्यांना सोडा हो, इंग्रजांना देखील घाबरत नव्हते. जे इंग्रज भारत देशावर राज्य करत होते, त्या इंग्रजांना देखील बाबासाहेब घाबरत नव्हते. त्याचं कारण त्यांच्याकडे होतं ते शिक्षण. शिक्षणामुळे बाबासाहेबांनी लोकशाही आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. भारत देशाला समता, बंधुत्व शिकवली. सगळ्या जाती धर्माला एकत्र ठेवलं. ज्या भारत देशामध्ये 5 ते 5.5 हजार जाती आहेत, त्या सगळ्या जातींना एका चौकटीमध्ये येऊन मांडलं. कुठल्याही जातीला दुरुपयोग, म्हणजे कुठलीही जात ही खालची आहे, वरची आहे असं मानलं नाही. प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला. मग बाबासाहेबांना ज्यांनी त्रास दिला त्यांना देखील बाबासाहेबांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. जर बाबासाहेबांनी ठरवलं असतं की नाही, मला या मनुवाद्यांनी, या जातीवाद्यांनी खूप त्रास दिलेला आहे, मी यांना लोकशाहीमध्ये कसलाही अधिकार देणार नाही, कसलेही हक्क देणार नाही, जर असा विचार केला असता बाबासाहेबांनी तसा विचार अजिबात केला नाही. बाबासाहेबांनी सगळ्यांना आपले म्हणून सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला संविधानामध्ये जगण्याचा अधिकार दिला, सन्मानाने राहण्याचा अधिकार दिला. मग
बाबासाहेबांनी कुठल्याही जातीला उच्च नीच खालची वरची असं मानलं नाही, सगळ्यांना समान मानलं. मग आपणच का त्या जाती बाबासाहेबांना जातीमध्ये वाटून घेतो? बाबासाहेब फक्त दलितांचे, बौद्धांचे, महारांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे असे आपण महापुरुषांना जातीमध्ये वाटून का घेतले? तर मित्रांनो, हे महापुरुष कधीच एका जातीचे नव्हते, तर ते एक समाज सुधारण्याच्या कामाचे होते आणि ते प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय होते. बाबासाहेब हे कुठल्याही जातीचे असले तरी त्यांनी स्वतः म्हणले, मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे, जातभेद गेले खड्ड्यात. बाबासाहेब स्वतः म्हणले की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. मग आपण त्यांच्याकडे भारतीय बघून म्हणून का बघत नाही? आपण त्यांच्याकडे महार, दलित, बौद्ध बघून का बघतो? एकाच समाजाचा, एका विशिष्ट समाजाचा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे का बघतो? बाबासाहेब नेते होते, पण ते फक्त एका समाजाचे, एका धर्माचे, एका जातीचे नव्हते. त्यांनी पूर्ण देशासाठी कामं केली, पूर्ण समाजासाठी कामं केली. देशातील जेवढ्या 5,500 ते 6,000 जाती आहेत त्या सगळ्या जातीसाठी कामं केली. मग आपण त्यांना जातीमध्ये का वाटतो? आणि जो इकडे तिकडे बिखरलेला समाज आहे तो बाबासाहेबांना का एका चौकटीमध्ये आणून ठेवत नाही? त्यांना स्वतःचा लीडर म्हणून का घोषित करतो? त्यांना पूर्ण देशापर्यंत का पसरवत नाही? आणि हे झालं पसरवण्याची गोष्ट. बाबासाहेबांना पसरवण्याची हिंमत ही तुमच्या आमच्यात नाही. बाबासाहेब हे नेहमीच पूर्ण भारतीयांचे नेते आहेत. पण ज्या समाजासाठी बाबासाहेब झटले, बाबासाहेब कुठल्या एका विशिष्ट समाजासाठी झटले नाही, पण ज्या समाजाला, ज्या बहुजन समाजाला कसलाही शिक्षणाचा, पाणी पिण्याचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार नव्हता, त्या समाजाला बाबासाहेबांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, पाणी पिण्याचा अधिकार दिला. एवढंच नव्हे तर A to Z अधिकार दिले बाबासाहेबांनी. फक्त समाजालाच नव्हे तर त्या समाजातील स्त्रियांना देखील, त्या स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सन्मानाने, स्वाभिमानाने काम करण्याचा अधिकार दिला. स्त्री पुरुष समानता हे आणले बाबासाहेबांनी. काय केलंय? पण आपण त्यांच्यासाठी काहीही केलं नाही हे आपण छातीत ठोकपणे सांगू शकतो. कारण महामानव बाबासाहेब हे एकटे होते. हे एकटे मनुवाद्या विरोधात लढले, समाजासाठी, कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. पण आज आपण 14 ते 15 कोटी आहोत, तरी या मनुवाद्यांसाठी भिडू शकत नाही. का? त्याचं कारण आपल्याकडे शिक्षण नाही. शिक्षण आहे फक्त ते पास होण्यापुरतं, डिग्री होण्यापुरतं शिक्षण आहे. ते शिक्षण आपण खोलवर शिकलेलं नाही. आणि ज्यांनी शिकलेलं आहे तो नोकरीला लागून आपल्या फॅमिलीचं भलं पाहतोय, त्याला काही घेणे देणे राहिलेलं नाही समाजाकडून. नका रे, असं नका करू. जर तुम्ही असंच राहिलात तर तुमचे हक्क अधिकार एक ना एक दिवस मरतील आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्या या अशा नीचपणे जगतील ना, कसलेच काहीच राहणार नाही त्यांना. जे तुम्ही आता सन्मानाने जगताय, नोकऱ्या घेताय, तुम्ही आता घेताय, पण तुमची येणारी पिढी ही खूप धोक्यामध्ये. त्याचं कारण भारतीय संविधान हे धोक्यात आहे. जर संविधान धोक्यात असलं तर तुमची येणारी पिढी इथून कशी राहणार? तीही धोक्यातच आहे. जर तुमच्या येणाऱ्या पिढीला, तुम्हाला पुढचे दिवस चांगले बघायचे असेल तर रस्त्यावर उतरा, निवडणुकीच्या वेळी एकत्र या, योग्य त्या व्यक्तीला मतदान करा. जाती धर्माच्या नावावर मतदान करू नका. नेपाळ हा हिंदू राष्ट्र होता, त्याला काय हासिल झालं? काहीच हासिल झालं नाही. मी पाहिलं 2026 कसं तिथं युद्ध पेटलं होतं. प्रत्येक मंत्र्यांच्या मागे तिथला समाज हा धावला होता, कारण तिथला समाज जागृत झाला होता. त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला होता आणि त्याला कळालं होतं शिक्षणाची पावर काय. पूर्ण सत्ता त्याने उद्दाफालत केली तरुण पिढीने. जेव्हा त्यांना कळालं की आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे, आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही, तेव्हा तिथला समाज जागा झाला आणि तिथली जी सत्ता आहे ती सत्ता उलदाफालत करून आज एक लोकशाही, तेव्हाही लोकशाही होती, पण नेते मंडळी स्वतःचं करप्शन करायचे, घरं भरायचे आणि जे पाहिजे समाजाला ते भेटत नव्हतं, देशातील नागरिकांना भेटत नव्हतं. पण ती सगळी सत्ता उलटा फलत करून
गृहमंत्र्यांच्या मागं लागून त्यांना हाणलं आणि आता लोकशाही पद्धतीने एक सत्ता निर्माण केली आणि त्या सत्तेमध्ये प्रत्येक एक जण सुशिक्षित आहे. तिथला एक रॅपर होता नेपाळचा, तो रॅपर एक देशातील पंतप्रधान झाला. तो रॅपर त्याच्या रॅपमधून त्यांच्या गाण्यामधून देशहिताची गोष्ट मांडत होता त्या गाण्यातून रॅपमधून, आणि तोच आज देशाचा पंतप्रधान आहे, नेपाळसारख्या देशाचा. पाहू शकता मित्रांनो, माणूस एकदा जर जागृत झाला ना, तो काहीही करू शकतो, सत्ता उलथा पालट करू शकतो. त्यामुळे शिक्षण घ्या आणि एकत्र या. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या वेळी एकत्र या आणि जाती धर्माच्या नावावर मतदान करू नका, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. जाती धर्माच्या नावावर मतदान कराल तुम्ही आणि तुमची येणारी पिढी ही नष्ट होणार, हे 100% मी सांगू इच्छितो. तर मित्रांनो, आणि महापुरुषांना जातीमध्ये बंद करा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. बाबासाहेब कुठल्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे नेते नाही. ते प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय होते, आहेत आणि राहतील. म्हणून त्यांना भारतीय म्हणून बघा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. आणि समाजाला मी परत सांगू इच्छितो की तुम्ही फक्त आणि फक्त 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला जागा न राहता पूर्ण वर्षभर तुमचं जेवपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहा. असं नाही की 14 एप्रिल संपली, 6 डिसेंबर संपले, आता आपल्याला झोपायची वेळ झाली. असं केलं तुम्ही झोपाल, पण ते आयुष्यभरासाठी झोपाल. कारण ज्या हक्काधिकार एका महामानवाने मिळवून दिले, ज्या महापुरुषांनी मिळवून दिले तुम्हाला, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, असे बरेच बहुजनाचे नेते आहेत ज्यांनी तुम्हाला आम्हाला जगण्याचा अधिकार दिला. जर तो अधिकार अबाधित ठेवायचा असेल तर त्यासाठी आपण लढलं पाहिजे. तर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की लढा आणि जागृत राहा, मेल्यासारखे राहू नका. तुम्ही जिवंत असून मेल्यासारखे दिसत आहात, त्यामुळे जागृत राहा, एवढंच मी सांगू इच्छितो. तर चला, जय भीम, जय बहुजन, जय बुद्ध, जय भारत, जय शिवराय. चला, बाय.